नमस्कार प्रेक्षकांनो. शुभ श्रावणी या मालिकेचा लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे आणि या प्रोमोमध्ये मात्र विश्वंभरने खरंच कमाल केलेली आहे. आता ज्या इकडे नंदा अक्कावरती खूप डोळे लावून विश्वास करत होता विश्वंभर, आता तिचा खरा चेहरा त्याच्या समोर आता आलेला आहे आणि त्याच खऱ्या चेहऱ्याला आता कानाखाली मारत मात्र आता शुभूचा जावई म्हणून स्वीकार केलेला आहे. असं जबरदस्त प्रोमो रिलीज झालेला आहे आणि त्या प्रोमोमध्ये नेमकं काय दाखवण्यात आलेलं आहे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि नक्की सबस्क्राईब करून जा. इकडे मात्र जेव्हा आता श्रावणीला एका तिच्यावरती आलेल्या भूकंपाची सुद्धा आता माहिती नसते, तेवढ्यातच इकडे नंदा अक्काने आणि गाडगे पाटलाने खूप मोठा प्लॅन आणि डाव रचलेला असतो की श्रावणीचा जो काही सुखाचा संसार, जरी अनुराधाबाई तिला त्रास देत असेल, शोभा तिला त्रास देत असेल, तरीसुद्धा आता शुभूच्या प्रेमासाठी तिथे थांबलेली आता ही श्रावणी वर खूप मोठं संकट या गाडगे पाटलाने आणि नंदा अक्काने आणलेलं आहे. आणि मात्र तेवढ्यातच श्रावणी आणि इकडे सर्वजण चहा घेत असतात, तेवढ्यातच शोभा धावतच येते आणि बोलते की आई बघ ना, कोणीतरी आपल्या सानिकाबद्दल न्यूजपेपरमध्ये छापलेलं आहे गं, अगं बघ ना खरंच काय झालं. तेव्हा मात्र आता प्लॅनप्रमाणे सर्व काही असं जो काही गाडगे पाटलाने प्लॅन केलेला असतो त्या प्लॅननुसारच आता सर्व काही घडत असतं. तर इकडे मात्र आता शोभाने सांगितलेलं असतं, तेवढ्यातच मात्र अनुराधाबाईचे हातपाय थरथरायला लागतात आणि इकडे मात्र आता प्लॅनप्रमाणेच अनुराधाबाई खूप मोठा ड्रामा घरी क्रिएट करते आणि तेवढ्यातच आता बोलते की शुभू हे सर्व घडलेलं आहे. म्हणजे तेवढ्यातच त्या अगोदर आता इकडे मात्र श्रावणीला कॉल येते आणि कॉल कोल्हापूर एक्सप्रेसमधून बोलतो असं येतो आणि तो कोल्हापूर एक्सप्रेसमधला जो काही अँकर असतो तो बोलते की श्रावणी मॅडम, तुम्ही मला जे काम सांगितलेलं होतं की श्रावणी म्हणजे सानिकाबद्दल जे काही न्यूजपेपरमध्ये फोटो वगैरे तुम्ही दिले आणि तेच मी तसंच्या तसं न्यूजपेपरमध्ये छापलेलं आहे, काम अगदी बरोबर झालेलं आहे, चोखपणे मी पार पाडले आहे, म्हणून मला लवकरात लवकर तुम्ही पैसे फोनपे करा. त्यावर इकडे आता हे सर्व काही ऐकते ते म्हणजे अनुराधा. आता मात्र अनुराधाचा पारा गगनात मावेना होतो. अनुराधा थरळ आता लगेच सांगते की श्रावणी खरंच तू हे केलं का. पण श्रावणी आता स्वतःला सिद्ध करण्यासाठी जाते आणि बोलते की खरंच आई मी हे केलेलं नाही आहे, माझ्यावरती विश्वास ठेवा, सानिकावरती मी तेवढाच जीव लावते जेवढा तुम्ही लावता आणि सानिकाबद्दल मी असं कसं सांगेल छापायला. त्यावर शोभी आता मधातच बोलते आणि बोलते की अगं किती खोटी बोलशील गं तू, अगं मला तू सर्वांसमोर कॉलवर बोलली ना आणि त्या माणसा तुला पैसे मागत होता, हे तूच आम्हाला शेलारे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी ठरवलेलं आहे ना. तेव्हा मात्र आता नेहमीप्रमाणेच अनुराधा काहीही विचार करत नाही आणि सरळ किचनमध्ये जात एक चाकू उचलते आणि स्वतःच्या गळ्यापाशी लावते आणि बोलते की शुभू आताच्या आता हिला तू श्रावणीला घराबाहेर काढ, नाही तर मात्र मी स्वतःचा गळा कट करणार. तेव्हा मात्र अनुराधा आता स्वतःची आई अशी करते म्हटल्यावरती आता शुभला काय करावं, बायकोची साथ द्यावं की आईची साथ द्यावं काहीही कळत नाही. तेव्हा आता श्रावणी लगेच बोलते की सासूबाई तुम्ही असं काहीही करू नका, तुम्ही तुमचं म्हणणं आहे ना मी घराच्या बाहेर जावं तर मी जातो, तुम्ही चिंता करू नका. तेव्हा आता लगेच शुभू श्रावणीच्या मागे जाते आणि आता श्रावणीला समजावण्याचा प्रयत्न करते. पण श्रावणी बोलते की हे बघा शुभू, हे सर्व आपल्या शेलारे कुटुंबावरती कोणी एवढा मोठा घात केलेला आहे मला माहिती आहे सर्व. अगोदर मला आता त्या ठिकाणी जाऊ द्या आणि त्या व्यक्तीला जाब विचारू द्या आणि संध्याकाळी तुम्ही मला इकडे माझ्या घरी येऊन भेटा, त्यानंतर आपण काय आहे ते सविस्तर बोलूया. त्यावर आता श्रावणी लगेच शुभूला काहीही न सांगता तिथून निघून जाते. ते म्हणजे आता इकडे लगेच ते निघून जाते ते म्हणजे गाडगे पाटलाच्या ऑफिसमध्ये. आता गाडगे पाटला समोर बसलेली असते ती म्हणजे नंदा अक्का. आता त्या दोघांचं बोलणं सविस्तर ते ऐकते आणि मोबाईलमध्ये रेकॉर्ड करते आणि ते बोलणं आता सरळ घरी जात विश्वंभरच्या समोर उभी राहत ऐकवते. अगोदर तर आता विश्वंभरला सरळ आता श्रावणी घरी आलेली बघून मात्र थोडा ना थोडा कुठं वडिलाचं प्रेम जागत आनंदच होतो, पण आता तो दाखवण्याचा प्रयत्न करतो की त्याला खूप राग आलेला असतो. तेवढ्यातच आता नंदा अक्काचा आणि गाडगे पाटलाचा जो काही व्हिडिओ श्रावणीने शूट केलेला असतो तो आता इकडे विश्वंभर समोर स्वतःच्या वडिलांसमोर ती दाखवते आणि त्यानंतर मात्र खूप खळबळ घरात उडते. तेव्हा मात्र तेवढ्यातच तिथं आता अर्पणा येते आणि आता अर्पणा बोलते की भैयासाहेब, मी तुम्हाला सांगत होते ना
की ही नंदा अक्का चांगली नाही आहे, पण तुम्ही नेहमीप्रमाणे तिच्यावरतीच विश्वास ठेवत होते, पण तुम्ही स्वतःच्या लेकीवरती कधीही विश्वास ठेवला नाही भैयासाहेब. आज तरी तुम्ही डोळे उघडा आणि स्वतःच्या लेकराला, स्वतःच्या मुलींना मायेने जवळ घ्या. तेव्हा मात्र तेवढ्यातच ती येते म्हणजे नंदा अक्का घरी. आता नंदा अक्का आल्यावरती सरळ विचारते श्रावणीला की काय काय कशाला तू आली कशी इथं, तुझी हिंमत कशी झाली? अरे दादा बघ ना, ही श्रावणीची एवढी हिंमत झाली की आपल्या विरोधात लग्न जाऊन सुद्धा ही या घरात आलेली आहे. तेव्हा आता इकडे मात्र भैयासाहेबाला तर खूप राग आलेला असतो. ती प्रथम आता लगेच तो व्हिडिओ आता अक्कासाहेबाला म्हणजे अक्काला दाखवते आणि अक्काला दाखवल्यानंतर अक्काच्या तर पायाखालची जमीनच सरकते आणि तेव्हा अक्काच्या जबरदस्त अशी कानाखाली मारते आता इकडे विश्वंभर. तेव्हा आता विश्वंभरने कानाखाली मारल्यावरती आणि स्वतः श्रावणीने प्रूफ केलेला आहे. आता श्रावणी अक्काला पुन्हा सांगते की आतापर्यंत तुम्ही माझ्याशी कधीही नीट वागल्या ना, पण आता मात्र शेलारे कुटुंब हे माझं कुटुंब आहे आणि या कुटुंबावर येणारं संकट सर्वप्रथम माझ्याशी, मी त्या संकटाला जाणार आणि त्यानंतर माझ्या परिवारापर्यंत मी ते पोहोचू देणार नाही. म्हणून सांगते, माझ्या संसारात डोकावू नका. मी जशी आहे ना, जिथं दिलेलं आहे ना तिथं सुखात आहे. तेव्हा मात्र आता आत्याला असं थापड मारल्यावरती आत्या रागातच तिथून निघून जाते आणि विश्वंभरने सुद्धा खूप सुनावलेलं असतं. तेवढ्यातच तिथं आता शुभू येतो आणि शुभू बोलतो की श्रावणी काय झालं, तू ठीक तर आहेस ना श्रावणी? त्यावर आता शुभूला लगेच विश्वंभर आता लगेच मिठी मारते आणि बोलते की खरंच शुभू मला माफ कर. आता मला समजलेलं आहे की माझ्या श्रावणीसाठी फक्त तूच योग्य वर होता आणि आहेस. खरंच मला माफ कर श्रावणी बाळा. तेव्हा आता लगेच इकडे विश्वंभर श्रावणीला सुद्धा मिठी मारते आणि या सर्वांना असं बघून मात्र अर्पणाला खूप छान वाटते. आता अर्पणासुद्धा श्रावणीला मिठी मारते आणि बोलते की खरंच आज तुझे शेलारे कुटुंबासाठी शुभू माझ्या हिनं केलेलं आहे ना श्रावणीने, ते खरंच कोणीही करू शकत नाही. अरे एवढ्या सुखात वाढलेली ती, एवढी मंत्र्यांची मुलगी, पण मात्र तुझ्या घरी खूप कष्टाने ती नांदते रे. खरंच शुभू तू खूप लक्की आहेस की तुला श्रावणीसारखी बायको मिळालेली आहे. तेव्हा आता श्रावणी बोलते की तोच लक्की नाही आहे, मी सुद्धा लक्की आहे की मला शुभूसारखा नवरा मिळाला. त्यानंतर अशा प्रकारे आता अनुराधाबाईला तर हे विश्वंभर धडा शिकवणारच आहे. पण त्या अगोदर मात्र आता विश्वंभरने अर्पणाने समजावून सांगितल्यावर आता अक्काचा खरा चेहरा सर्वांसमोर आणत मात्र इकडे श्रावणीने स्वतःच्या वडिलाच्या मनात खूप मोठी जागा निर्माण केलेली आहे. आणि अशा प्रकारे आता विश्वंभरने जावयाचा शुभूचा स्वीकार करत आता श्रावणीचा सुद्धा तिच्या लग्नाचा सुद्धा स्वीकार केलेला आहे. अशा प्रकारे आता गाडगे पाटलाचा आणि अक्काचा प्लॅन फ्लॉप करत आता श्रावणीने पुन्हा आता इकडे शुभूच्या मनात खूप मोठी जागा निर्माण केलेली आहे. माझ्या चॅनलवरती बघत राहा शुभ श्रावणी मालिकेचे असेच अपडेट. त्यासाठी प्रेक्षकांनो प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन.